राहुरी तालुक्यामध्ये युवा नेते अक्षय कर्डिले यांची शिवनिर्धार यात्रा सध्या प्रचंड उत्साहात सुरू असून गावागावात नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न अधिक तीव्र केला आहे। यात्रेदरम्यान चिंचविहिरे, गणेगाव, कणगर, वडनेर, तहाराबाद, गाडकवाडी, बेलकरवाडी, वाबळेवाडी, वरशिंदे, कोळेगाव, शेरी, चिखलठाण, म्हैसगाव आणि दरडगाव थडी या गावांना भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। गावागावात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कर्डिले यांचं स्वागत केलं। ठिकठिकाणी झालेल्या सभांमधून कर्डिले यांनी थेट संवाद साधत जनतेच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा ठोस शब्दही दिला। या प्रसंगी बोलताना अक्षय कर्डिले यांनी भावनिक आणि ठाम शब्दात सांगितलं की गेल्या 35 वर्षांपासून तुम्ही साहेबांवर जसं प्रेम केलं तसंच प्रेम माझ्यावरही ठेवा। फक्त मला 1 महिना सांभाळा, त्यानंतर तुमच्या प्रत्येक कामासाठी आदेश करा, तो माझ्यासाठी हुकूम असेल। तुमचा एकही शब्द खाली पडू देणार नाही। जनतेची सेवा हेच माझं ध्येय असून विकासाच्या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असंही ते म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यांना सर्वांमध्येच उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळालं। अनेक गावात कार्यकर्ते व नागरिकांनी कर्डिले यांना पुढील वाटचालीसाठी व नेतृत्वासाठी खुलं समर्थन दिलं आहे। शिवनिर्धार यात्रेच्या माध्यमातून कर्डिले यांनी केवळ संवादच नाही तर विश्वासाचं नातं अधिकच घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय। राहुरी तालुक्यातील राजकीय वातावरणात नवसंजीवनी निर्माण होत असल्याचं सध्या चित्र पाहावयास मिळतंय। ऐसा मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे, राहुरी।